तर 2003 सालची गोष्ट आहे, की आम्ही एकदा आंबोलीमध्ये त्या ठिकाणचे हॉटेलियर आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो. आणि ते हॉटेलियर लोकं आम्हाला सहजपणे म्हणाले, की "करंदीकर अजून एक रात्र लोकांनी आमच्या इथला जर स्टे वाढवला, तर आमचं आर्थिक गणित जरा सुदृढ व्हायला मदत होईल." तर आम्ही त्यांना म्हटलं, "एक काम करू ना आपण. तुमच्या इथे जे पर्यटक येतील त्यांना तुम्ही इथून नेसरी ला जाऊन यायला सांगा." आता नेसरी. आता हां. आपल्या इथे लोकांमध्ये अनास्था किती आहे, की त्यांनी आम्हाला विचारलं, की नेसरीला काय आहे? तर मी म्हटलं प्रतापराव गुजरांची जे आपण गीत "वेडात मराठे वीर दौडले सात" आपण जे गायन म्हणतो, तो प्रसंग तिथं घडलेला आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही लोकांना जाऊन यायला सांगा. आता ह्याच्यावरती हे सगळे एका अर्थाने प्रयोग आहेत. तर त्यांना म्हटलं, की आत्ता त्या ठिकाणी काहीही नाहीये. पण तुम्ही लोकांना जायला सुरुवात केलीत, लोकं जाऊन येतील, तिथं काही सापडणार नाही. एखादा पर्यटक येऊन तुम्हाला पैसेसुद्धा परत मागेल, की तुम्ही आम्हाला काहीतरी चुकीचं सांगितलंत. त्याचे पैसे तुम्ही प्रसंगी परत देऊन टाका, त्या मोहात पडू नका. पण त्या लहान गावामध्ये दर आठवड्याला 5-50 गाड्या येत आहेत आणि त्या ठिकाणी चौकशी करत आहेत, की हे कुठं आहे ह्याबद्दलची माहिती प्रतापराव गुजरांची. मग कुणी म्हणेल त्यांची समाधी कुठे आहे, कुणी म्हणेल त्यांचा वाडा कुठे आहे, काहीही विचारतील. पण त्यातनं गाव जागृत होईल. आता हे मी त्यांना सांगितलं आणि माझं काम संपलं. आम्ही निघून आलो. 5-7 वर्षानंतर एकाने मला सहज मेल पाठवला. माझा आणि त्याचा परिचय नाही. त्यांनी नेसरी गावामध्ये प्रतापराव गुजरांचं एक झालेलं उत्तम स्मारकाचे फोटो त्यांनी मला पाठवलेले होते. आता ते स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलं म्हणजे काय झालं? तिथं फुलवाला येऊन बसायला लागला, फुलं विकण्याकरता. टायर पंक्चर करणारा माणूस त्या ठिकाणी आला, तो पंक्चर काढून द्यायला लागला. एखादा चहाची टपरीवाला आला, तो टपरीमधून चहा लोकांना द्यायला लागला. कुणी खानावळ काढली. म्हणजे त्या ठिकाणच्या इकॉनॉमीला सगळी एक चालना मिळत गेली आणि आपल्या इथला पैसा आपल्याच भूमीमध्ये जिरायला लागला. आपल्याच लोकांना तो समृद्ध करायला लागला. असे छोटे-छोटे कितीतरी टप्पे आपल्याला इथले काढता येतील या सगळ्या प्रवासामधले.